आणि ते दत्तधामचं एक प्रकरण बघितलं. ही प्रकरणं घडण्याचं कारण काय आहे? गुणसापेक्ष. तुमचा जो ओरा आहे हा तुमचा ओरा पवित्र आहे का? काय सांगितलं? तुमचा ओरा पवित्र आहे का हे नाथ बघतात. आणि नाथपंथामध्ये जर तुम्हाला उडी मारायची असेल तर नाथपंथामध्ये तुम्ही येताना ओरा पवित्र असेल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी मिळणार, तर मिळणारच नाहीत. अहो, एक आरती शिकायला 12-12 वर्ष लागतायत. काय सांगितलं? एक आरती शिकायला 12-12 वर्ष. एक ओंकाराचे अंग कळत नाहीत. कशामुळे होतं हे? कारण ह्या उपासना ऊर्जासापेक्ष आहेत. आणि याचाच दाखला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितला, एक तरी ओवी अनुभवावी, वाचावी नव्हे. हेच सांगितलं त्यांनी त्या काळात 700 वर्षापूर्वी, की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रचंड, पण एक तरी ओवी अनुभवावी. आणि ओंकार जो आहे हाच मुळात विश्वाचा जनक आहे. ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे मूळ. मग आज तुम्ही जर नवनाथ ग्रंथ जर घेतला तर नवनाथ ग्रंथामध्ये मग सगळ्या गोष्टी मिळतील. सर्पास्त्र, पर्जन्यास्त्र, है ना, अग्निअस्त्र. मंत्र कुठं आहेत? सिद्ध कसे करायचे माहीत कुठं आहेत? आहेत का माहीत? का माहीत नाहीत? कारण हे सगळं गुरुच्या अंडर गेलं. देवतांना, त्या गुरुंना माहित होतं की कलियुगामध्ये काळ कसा येणार आहे. मनुष्य हा नरभक्षक होईल. काळ कसा येणार आहे? तुम्ही पहिल्यांदा प्राणी खाल्ले, नंतर लांबची नाती खाल्ली, नंतर जवळची नाती खायला लागला, आणि नंतर घरातली माणसंच खायला लागला. ही नरभक्षक अवस्था झाली. आणि नरभक्षक होईल म्हणून मूळ जी ऊर्जा आहे ही सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत जाताच कामा नये. प्रथम काय पाहिजे? त्यापेक्षा विवेक पाहिजे. विद्या कशाची? विवेक पाहिजे, अज्ञान दूर गेलं पाहिजे. आणि विद्या जर त्याला हवी असेल तर विद्या विनयेन शोभते. विनय पाहिजे. काय सांगितलं? आज 100 रुपयाची नोट आली की माणूस हवेत असतो. असतोय का नाही? मुलगा जेव्हा आई वडिलांच्या अपेक्षा पैसे जास्त कमवतो तेव्हा मुलाला असं वाटतं मी गगन गाठलं. अशा मुलाला नाथपंथ प्रसन्न होईल का? तुम्हाला काय वाटलं? नाथाला काही कळणार नाही. अरे बाबांनो, तुम्ही डोळे बंद करता तेव्हा तुम्हाला वाटतं की अंधार पडला, आपण बाहेर उजेडच आहे. आणि संध्याकाळी होऊन डोळे फाडून जरी उघडे केले तरी रात्रच पडलेली असली, डोळे अंधारच बाहेर असतो. तुमच्या डोळे मिटण्यावर किंवा डोळे उघडण्यावर उजेड किंवा अंधार नाहीये बाबांनो. निसर्ग चक्रावर चालणार आहे तो. म्हणून मी काय सांगतोय? सत्य जे आहे, सत्य सत्यम रयात. सत्य हे आहे की नाथ ऊर्जेवर चालतात, गुणावर चालत नाहीत. म्हणून तुम्ही जेव्हा गुरुमार्गात येतो, गुरु सांगतात तुम्हाला काय? नामस्मरण कर, मन शांत ठेव. तुम्ही काय म्हणता? झोप लागत नाही. झोप का लागत नाही सांगा बरं? अगतिक विचार असतात डोक्यामध्ये.
इतके डोक्यात विचार असतात की जर ते डोकं काचच असतं तर फुटून गेलं असतं. मग ते डोकं शांत करण्याचं काम काय करणार आहे? नाम करणार आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. काय सांगितलं? तुम्ही जेव्हा नाम कराल त्या नामानं काय होईल? मन स्थिर होईल. आणि मन स्थिर झालं की 50% आजार गायब होतील. मनशांतीत सगळं आहे. माणसं नशा करतात, नशा दारू पितात ना. नशेचं कारण काय माहिती आहे का? मनशांती करता पितात. काय सांगितलं? मनशांती करता नशा पितात. पण त्याला जर तुम्ही गुरुमार्गात दाखवला, नाम दाखवलं, तर त्या नशेत, त्या नामाच्या नशेत नुकसान तरी काय होणार नाही. पहिला विषय समजतोय? आता मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही ग्रंथ जरी पूर्ण पाळता की घातला तरी ग्रंथामध्ये नाथ संप्रदायाची सिस्टीम तुम्हाला दिसणार नाही. कारण हे शाबरी विद्येशी निगडीत आहे. आणि शाबरी विद्या जी आहे हे गुरुमुखातून आल्याशिवाय सिद्ध नाही होणार. तुम्हाला जर फॉर्म्युला देऊन ठेवला असता नाथांनी तर तुम्ही किती लोकांची घरी पेटवली असती? तुम्हाला जर नाथांनी फॉर्म्युला देऊन ठेवला असता की त्या झाडावरचं 5 नंबरचं पान काढलं की अमुक अमुक होईल, तर झाड तुम्ही जीवन ठेवलं नसतं. लक्षात आलं का? तुम्ही आजपर्यंत अभ्यास केला की देवतांनी ज्या वेळेस शाक्तांचा बिमोड करण्यासाठी, ते राक्षस म्हणजे कोण माहिती आहे तुम्हाला? शक्तीचा वाईट वापर करणारे राक्षस. काय सांगतोय? शक्ती तुम्हाला दिली आहे. तुमच्याकडे माणसं आहेत, माणसांचा तुम्ही वापर वाईट पद्धतीने जर केला, राक्षस झाला. तुमच्याकडे पैसा आहे, पैशाचा वापर वाईट पद्धतीने केला, तुम्ही राक्षसच झाला. तुमच्याकडे बुद्धी आहे, बुद्धीचा वापर वाईट पद्धतीने केला, तुम्ही राक्षसच झाला. तुमच्याकडे रूप आहे, रूपाचा वापर वाईट पद्धतीने केला, तुम्ही राक्षसच झाला. राक्षस म्हणजे गुण ज्या पद्धतीने तुम्ही वापरण्यामध्ये घ्याल तो रिझल्ट तुम्हाला मिळणार. त्या पद्धतीने आई वडिलांच्या विरुद्ध तुम्ही जेव्हा कृती करायला जाल तेव्हा तुमची वृत्ती काय झाली? राक्षसीच झाली. कलियुगामध्ये मुलं आईवडिलांना फसवतात. बघा तुम्ही, सांगणार पूर्वेला जातो त्याचा पश्चिमेला जाणार. 10 रुपये म्हणा मला शाळेला पाहिजे तर कॅडबरी खाणार. हे दिसतात ना गुण. म्हणजे काय झालं? ज्या आई वडिलांनी कष्ट करून तुम्हाला शाळेत शिकवायकरता पाठवले, तुम्ही त्या वेळेला फसवायला निघाला का नाही? नाथ जवळ करतील का? बघा, वाक्य समजून घ्या. देवता ह्या गुणसापेक्ष आहेत, नाथ ही ऊर्जासापेक्ष आहे. म्हणून 33 कोटी देवतांचा बांधणी करण्याचं काम नाथाने केलं. काय सांगितलं? अहो, एक एक देवता किती किती. महाकाली घ्या, सरस्वती घ्या, लक्ष्मी घ्या, दुर्गा घ्या, हा दशमहाविद्या घ्या. ह्या आता शंकर आणि कालीच्या पायापाशी शंकर आले का नाही? त्या कालीला मोक्षित गोरक्षनाथांनी पापोटात घेतलं. कल्पना करा तुम्ही गोष्टीची. ज्या कालीच्या शक्तीद्वारे प्रत्यक्ष शिवदेव पायाशी आले, अशी ती उग्र काली गोरक्षाने पोटात घेऊन टाकली. का पोटात घेते सांगा बरं? कारण त्या कालीनं चुकीच्या भक्ताचं समर्थन केलं. तिला पण कोणतरी न्याय द्यायला वर बसलाय.
देवतांनी सुद्धा चुकीचं जर काही केलं तर त्यांना शासन देणारे नाथ आहेत. विषय कळतोय का? म्हणून 33 कोटी देवता या नाथांच्या अंडर आले. म्हणजे माणूस चुकतो, राक्षस चुकतो, देवता पण चुकतात. आणि नाथ पंथात तुम्ही जर आला तर नाथ पंथात चुकायला परवानगी नाही बाबा. तुम्हाला चुकला तर काय होणार सांगा बरं. तुम्ही नाथ पंथात जर आला, उपासना करताय आणि त्याचा तुम्ही चुकीचा फायदा करून घ्यायला तर काय होणार? प्रगती होणार नाही. म्हणजे इथून सातारा किती आहे? 35 किलोमीटर. दगड लावून ठेवायचा. सातारा ते उमरत किती आहे? 35 किलोमीटर. दगड लावून ठेवायचा. किती तरी वेळ आहे, दगड बदलत नाही. रस्ते बदलतात का नाही? किलोमीटर बदलत आहे का? दगड बदलत नाहीत. पूर्व मार्गात आहे, फक्त मार्गात आहे दगड. मार्गस्थ आहे म्हणजे काय? दीक्षा 2 झाल्या, दीक्षा 3 झाल्या, दीक्षा 5 झाल्या, दीक्षा 7 झाल्या, दीक्षा 8 झाल्या. प्रगती होत गेली. मार्गी आहोत. आणि मार्गस्थ मार्गात पडलोय म्हणजे काय झालं? आम्ही आहे, दादांच्या पशी आम्ही आहे. गेल्या जन्मात शिक्का आमचा होता, या जन्मात शिक्का बसलेला आहे. दादा महाराज की जय. प्रगती करता यायचं आहे का नुसतं मार्गातून पडायचंय? मग प्रगती करता येईल असं तर समजून घ्या. इथं सिद्धांत चालतो ऊर्जेचा, गुणाचा चालत नाही. पापाला पापच म्हणलं जाणार, पापाला पुण्य म्हणलं जाणार नाही. चुकीला चूकच म्हणलं जाणार, चुकीला बरोबर म्हणलं जाणार नाही. तुम्ही कितीही जवळचं असा. चला 7 दीक्षा घेतल्या, 8 दीक्षा घेतल्या आणि गुरुद्रोह केला तर क्षरादा दीक्षा शून्य होणार. 8 दीक्षा घेऊन गुरुद्रोह झाल्यानंतर काय होणार? दीक्षा शून्य होणार. म्हणजे काय झालं? आयुष्य वाया गेलं. म्हणून वाक्य दिले, षटकर्णी हुशी तर शून्यात जाशी. काय सांगितलं? तुला गुरुने शिकवलंय ना, तुझ्यापुरतं शिकवले, तिसऱ्या माणसाला सांगायला शिकवलेलं नाही. 2 कान तुझे, 2 कान गुरूंचे, 4 झाले. तिसऱ्या कानापाशी विषय गेला, 5व्या 6व्या की तुझं गेलं ज्ञान. तुला नाही तो अधिकार. बाबांचं कपाट आहे ना, कपाटाची चावी आईकडे किंवा बाबांच्याकडे असेल. पोराला चावी असेल का? का नसेल? कारण पोराला त्या ह्याची महत्व कळणार नाही, ती वस्तू कशा वापरायची तीच, जरी तो घरात असेल तरी सुद्धा. तसं जे ज्ञान दिलंय गुरूंनी ते तुमच्या पुढं दिलंय. नातेवाईकाला देतो, अमुक व्यक्तीला देतो, नाही देता येत. का देता येत नाही? तुम्ही घासले तुम्हाला मिळाले, त्यानं घासले त्याला मिळेल. नाहीतर काय होणार? तुझंही गेलं आणि त्याचंही गेलं. मोहाद्यासती पापियान भवती. काय कळलं? आज तुम्ही विचार करून बघा, कर्मकांड तुम्ही इतकं अडकून बसलाय की देवत्व कुठे तुम्हाला कळणार माहितच नाही. आज कर्मकांडाच्या आहारी गेला आणि नाथ पंथात कर्मकांड चालतच नाहीत. काय सांगितलं? नाथ पंथ हा कर्माच्या परे. तर मग विषय समजला तुम्हाला? काय समजला? तुम्ही जरी हा ग्रंथ पालथा घातला तरी नवना सिद्ध होणार नाहीत. आणि हाच नव्हे, तुम्ही जगातले कुठलेही जरी ग्रंथ पालथे घातले तुमच्या कुठल्याही देवतांचे
तरी त्या त्या देवता सिद्ध होणार नाहीत. याचं कारण मूळ तत्व जे आहे, मूळ बीज आहे, हे सगळं नाथांनी काढून घेतले. ऐकलं? ॲक्सेप्ट. आता ते ब्रेक कर.